कसा करावा स्पर्श कुणाला, कसा स्पर्श करुनी घ्यावा. कसा करावा स्पर्श कुणाला, कसा स्पर्श करुनी घ्यावा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. म्हणजे स्पर्श या विषयाला, कारण त्याचा आवाका खूप मोठा आहे म्हणून. कसा करावा स्पर्श कुणाला, कसा स्पर्श करुनी घ्यावा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. स्पर्श ईश्वरी अनुभूतीचा, स्पर्श ईश्वरी अनुभूतीच्या, सृष्टीमधल्या सृजनतेचा, सृजनामधल्या दिव्यत्वाचा, दिव्यत्वातील मग मातृत्वाचा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. स्पर्श ममत्व वत्सलतेचा, स्पर्श ममत्व वत्सलतेचा, रेशमीयन कोमलतेचा, अधीर प्रणयी शृंगाराचा, शृंगारातील मग तरलतेचा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. स्पर्श निखळ मित्रत्वाचा, स्पर्श निखळ मित्रत्वाचा, परस्परांमधील आत्मीयतेचा, विश्वासाचा, समर्पणाचा, समर्पणातील मग अद्वैताचा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा.